विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा ऑसिलेशन्स टॉपिक बघतोय. गेल्या तासाला गेल्या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन हे 3 इक्वेशन आणि त्या इक्वेशनवरून त्या डिस्प्लेसमेंटच्या, व्हेलॉसिटीच्या आणि ॲक्सलरेशनच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेल्या होत्या. तो व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबला अपलोड केलेला आहे आणि जर कुणाला ते व्हॅल्यूज कशा येतात बघायचे असतील पुन्हा एकदा तरी तुम्ही यूट्यूबला बघू शकता. आजच्या तासाला आपण रेफरन्स सर्कल हा पॉईंट बघणार आहे. स्क्रीनवरती तुम्हाला एक सर्कल दिसते. आता इथं आपण 2 मोशन विचारात घेणार आहे, एक सिम्पल हार्मोनिक मोशन आणि एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्ही शिकला आहे की एखादा पार्टिकल सर्कम्फरन्समधून एकाच स्पीडनं फिरत असेल. इफ ए पार्टिकल रिव्हॉल्व्स अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, तर त्याला सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. डायग्रॅममध्ये तुम्हाला लक्षात येईल की जो ब्लॅक कलरचा पॉईंट एका सर्कलच्या सर्कम्फरन्समधून सर्क्युलेट होताना दिसतोय, त्याबरोबरच तुम्हाला डायग्रॅममध्ये सर्कलवरती 2 ॲक्सिस आपण ड्रॉ केलेले दिसतील. एक वाय ॲक्सिस आणि एक ॲक्सिस आहे. व्हायब्रेट होणारा किंवा अप डाऊन किंवा राईट आणि लेफ्टला जाणारा एक ब्ल्यू कलरचा पॉईंट दिसतोय. तर ॲक्च्युली आपण रेफरन्स सर्कल या पॉईंटमध्ये काय शिकणार आहे, तर एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल आणि त्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचे 2 ॲक्सिस आपण विचारात घेतले, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. इथं आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस विचारात घेत असताना जो ब्लॅक कलरचा जो पॉईंट आहे जो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे, इथं आपण एक एक्झाम्पल असं विचारात घेऊया की एक मेटलचा रॉड आहे जो त्याचा जो एक बाजू आहे ती त्या सर्कलच्या सेंटरला बांधलेली आहे आणि दुसरी बाजू आहे त्याचं जे टोक आहे ते जो आहे तो म्हणजे तो ब्लॅक पॉईंट आहे. आता सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून फिरणारा तो जो ब्लॅक पॉईंट दिसतो आहे त्याची जी मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे का, तर तो सर्क्युलर मोशनमध्ये एकाच स्पीडनं फिरतो म्हणून त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. तर त्या ब्लॅक पॉईंटचं शॅडो म्हणजे त्याची सावली जर वाय ॲक्सिसवरती पडत असेल, ब्लॅक पॉईंटची सावली वाय ॲक्सिसवरती पडत असेल तर ती रेड कलरनं जो पॉईंट दिसतोय रेड कलरचा त्याच्यामध्ये दिसते. आणि ती जर एक्स ॲक्सिसवरती पडली शॅडो, ब्लॅक कलरची शॅडो सावली जर एक्स ॲक्सिसवरती पडली तर जो पॉईंट दिसतो त्या शॅडोचा तो ब्ल्यू कलरनं दिसतोय. मग इथं काय होतं की बघा, नीट लक्ष द्या की सर्क्युलर मोशनमध्ये फिरणारा जो ब्लॅक पॉईंट आहे त्याची सावली जर वाय ॲक्सिसवरती बघितली, जे टोक किंवा जो पॉईंट दिसतो त्याची सावली रेड कलरची वाय ॲक्सिसवरती आहे. मग ऑब्झर्वेशन असं सांगता येईल की ब्लॅक कलरचा जो पॉईंट आहे, जो पार्टिकल किंवा त्या रॉडचं जे टोक आहे, टिप ऑफ द रॉड असं म्हणता येईल त्याला, जे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे त्याचं शॅडो वाय ॲक्सिसवरती जर आम्ही बघितली तर ब्लॅक कलरच्या पॉईंटची मोशन सर्क्युलर मोशन आहे, ज्याला आम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. तर जो रेड कलरचा पॉईंट आहे, जी ब्लॅक कलरच्या पॉईंटची सावली आहे वाय ॲक्सिसवरती, त्या रेड कलरच्या पॉईंटची जर मोशन विचारात घेतली तर ती सर्कलच्या सेंटरपासून अप अँड डाऊन अशी लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असते. थोडक्यात काय समजून घ्यायचं आहे की जर एखादा पार्टिकल सर्कम्फरन्समधून फिरत असेल, एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्समधून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल तर त्याची जी सावली आहे, जी शॅडो आहे, ती त्या डायमीटरवरती सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे SHM एक्सप्रेस करते. हे अजून नीट समजून घेण्यासाठी आपण अजून एक डायग्रॅम बघूया. आता या डायग्रॅममध्ये लक्षात येईल जो बी पासून ए पर्यंत जो आहे, बी ए
हा रॉड आहे, बी हा त्या रॉडचा एक पॉईंट आहे जो सर्कलच्या सेंटरवरती आहे, आणि त्या रॉडचं जे टोक आहे जे सर्कम्फरन्सवरून फिरते तो पॉईंट आहे ए. आता त्याची जी सावली पडते, आपण इथे दोन ॲक्सिस विचारात घेऊया. जो व्हर्टिकल आहे त्याला वाय ॲक्सिस म्हणूया, आणि जो हॉरिझॉन्टल आहे त्याला म्हणूया एक्स ॲक्सिस. आता ए या पॉईंटची सावली आपण वाय ॲक्सिसवरती बघायची आहे. जसं जसं पॉईंट ए हा रोटेट होत जाईल तसं तसं सावली खाली खाली येते बघा. परत जसं जसं आता वर जाईल तशी सावली आता सेंटरला आली, आता वर 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 निघाली. बरोबर तो वरला असेल तर ती एक्झॅक्ट त्याला मॅच होईल. आता परत सावली खाली 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 यायला लागली. म्हणजे वाय ॲक्सिसला जो रेड कलरचा पॉईंट अप अँड डाऊन होतोय ती आहे ए या पॉईंटची सावली वाय ॲक्सिसवरती. ए हा जो काय आहे, जो पॉईंट आहे तो त्या बी ए या रॉडचं टोक आहे ए, आणि त्याची सावली जर बी वरती वाय ॲक्सिसवरती बघितली आपण तर ती अप अँड डाऊन मूव्ह होते. बी हा त्याचा सेंटर आहे. याचा अर्थ असा होईल की ए हा जो रॉडचा टीप आहे किंवा टोक आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल, तर त्याची जी वाय ॲक्सिसवरती पडणारी सावली जी आहे ती काय रिप्रेझेंट करते तर सिम्पल हार्मोनिक मोशन्स रिप्रेझेंट करते. म्हणून एखादा पार्टिकल जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल आणि तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असताना जर त्याची शॅडो जर वाय ॲक्सिसवरती बघितली किंवा एक्स ॲक्सिसवरती विचारात घेतली तर त्या शॅडोवरती किंवा ती जी सावली त्या पॉईंटची पडणार आहे, त्या पार्टिकलच्या शॅडो जी पडणार आहे त्याची जी मोशन आहे ती ही सिम्पल हार्मोनिक मोशन असते. थोडक्यात पुन्हा एकदा, जर एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल सर्कम्फरन्समधून तर त्याची सावली वाय ॲक्सिसवरती किंवा एक्स ॲक्सिसवरती विचारात घेतली तर सावलीची मोशन ही सिम्पल हार्मोनिक मोशन असते. इफ ए पार्टिकल रिप्रेझेंट्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of circle, then the shadow of the particle represents simple harmonic motion. आता हे आपण जे बोर्डाला जो सिलेबस ठेवला आहे आपल्याला त्याच्यामध्ये कसं सांगितलं आहे हे बघूया. आता हे तुम्हाला ॲनिमेशनच्या सहाय्यानं मी व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केला. आपण काय करूया, आता ॲक्च्युली सिलेबसमध्ये काय सांगितलं आहे ते बघूया. सिलेबसमध्ये पॉईंटचं नाव आहे रेफरन्स सर्कल मेथड. आता ॲक्च्युली जो मी आत्ता सर्कम्फरन्स दाखवला तो इथं डॉटेड लाईननं दाखवला आहे. आता इथं मी ते नीट एक्सप्लेन करतो. हा जो सर्कल आहे, आता हा सर्कलचा सेंटर आहे, इथून हा रॉड असा आहे. आता या रॉडचं जे टोक आहे तो म्हणजे एक पॉईंट विचारात घ्यायचा. तो पॉईंट या सर्कलच्या सर्कम्फरन्समधून एकाच स्पीडनं म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, असा कंटिन्युअसली फिरत राहतो. आता या फिरणाऱ्या रॉडचा जो पॉईंट आहे, जे टोक आहे, त्याला टिप ऑफ द रॉड असं म्हणता येईल, जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे त्याची सावली आपण या वाय ॲक्सिसवरती ती सावली बघत असताना जर आपण सुरुवातीला वाय ॲक्सिस विचारात घेतला, वाय ॲक्सिस, तर ती सावली कशी दिसेल जरा इमॅजिन करा. म्हणजे मला नेमकं काय सांगायचं आहे बघा की इथं हा जो रॉड आहे ह्याचा सेंटर इथं आहे, सर्कलच्या सेंटरला. हा रॉडचं जे टोक आहे ते कसं फिरणार आहे तर हे असं फिरेल, सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहील. समजा या सर्कलवरती इकडच्या बाजूनं इकडून अशी लाईट पडली किंवा राईट साईडनं याच्यावरती अशी लाईट पडली तर या रॉडची सावली जी आहे, समजा त्याचं टोक इथं असेल तर त्याची सावली इथं वाय ॲक्सिसवरती इथं पडेल. लक्षात आलं की? समजा रॉड फिरून इथं आला आहे, समजा रॉड इथं असेल तर या रॉडच्या टोकाची ह्याची सावली वाय ॲक्सिसवरती इथं पडेल. लक्षात आलं का? बघा पुन्हा एकदा, जर रॉड सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल आणि सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असताना, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असताना त्याच्या टोकाची सावली जर वाय ॲक्सिसवरती पडली, एक्झाम्पल म्हणून आपण विचारात घेऊया की समजा त्याचं टोक इथं आहे आत्ता, तर त्याची सावली इथं पडेल वाय ॲक्सिसवरती. समजा ते फिरून इथंपर्यंत आलं तर
याची सावली वाय ॲक्सिसवरती कुठे पडेल तर इथं पडेल. म्हणजे थोडक्यात काय होईल की रॉड असा फिरत राहील सर्क्युलर मोशनमध्ये आणि त्याची सावली अप अँड डाऊन मोशनमध्ये फिरत राहील. आता ही जी मोशन असेल अप अँड डाऊन सेंटरपासून ही आहे युनिफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन आणि रॉडची जी मोशन आहे त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा आता डायग्रॅमचं कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा सांगतो. आपण काय केलं आहे की एक रॉड घेतला आहे जो एका सर्कलच्या सेंटरला बांधला आहे आणि तो जो रॉड आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो म्हणजे एका स्पीडनं सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे. आता ह्याच्यावरती आपण डाव्या बाजूनं आणि उजव्या बाजूनं लेफ्ट साईडनं आणि राईट साईडनं काय इन्सिडंट केले लाईट इन्सिडंट केले जेणेकरून त्या रॉडची सावली बरोबर सेंटरला असणाऱ्या वाय ॲक्सिसवरती पडेल. म्हणजे काय की हा रॉड इथं असताना रॉडच्या टोकाची सावली कुठे येईल इथं येईल. हा रॉड इथं असताना फिरून समजा इथं आला तर याची सावली कुठे येईल इथं येईल. मग रॉड फिरत असताना रॉडचं टोक जे आहे त्याची मोशन कशी राहील सर्क्युलर मोशन त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्याचं ज्या टोकाची जी सावली वाय ॲक्सिसवरती पडणार आहे शॅडो ऑफ द टिप ऑफ द रॉड इज काय रिप्रेझेंट करेल तर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्याला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं. आता हे आपण प्रूव्ह करू शकतो इक्वेशनच्या साह्यानं. आता या सर्कलमध्ये बघा इथं आता हे एक सर्कल आहे ज्याच्यामध्ये इमॅजिन करायचं नीट की इथं पार्टिकल सुरुवातीला P0 या पोझिशनला आहे. आता या सर्कलचा हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ॲक्सिस काय आहे तर OE हा जो ॲरो दिसतो हा जो वेक्टर दिसतो OE हा या सर्कलचा हॉरिझॉन्टल आहे त्याला म्हणायचं रेफरन्स पॉईंट. त्याला म्हणायचं रेफरन्स पॉईंट. पार्टिकल सुरुवातीला की कुठं आहे तर P0ला आहे. समजते का बघा सुरुवातीला पार्टिकल कुठं आहे P0ला आहे. ज्यावेळेस आता हा पार्टिकल समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे. कसा फिरतो आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये या सर्कम्फरन्समधून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे. आता आपण त्याचा अँगल मोजत असताना तो कुठून मोजायचा तर रेफरन्स पॉईंटपासून. रेफरन्स कुठं कन्सिडर करायचं तर एक्स ॲक्सिसला. हा एक्स ॲक्सिस आहे याला काय म्हणायचं रेफरन्स ॲक्सिस असं म्हणूया. रेफरन्स ॲक्सिस हा काय घ्यायचा अँगल मोजताना सुरुवातीला विचारात घ्यायचा. पार्टिकल कसा फिरतो आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे. जर आम्ही मेजरमेंट घेत असताना सुरुवातीला ज्यावेळी आम्ही टायमिंग सुरू केलं टायमिंग सुरू करताना पहिलं टायमिंग किती असेल तर टाईम t=0 असेल. मग टाईम t=0 असताना समजा पार्टिकल P0 या पोझिशनला होता. इमॅजिन करूया की आम्ही टायमिंग मोजायला सुरुवात केली आणि सुरू करताना टाईम 0 असताना पार्टिकल कुठल्या पोझिशनला होता P0 या पोझिशनला होता. आणि P0 या पोझिशनला असताना त्या पार्टिकलचा म्हणजे समजा हा रॉड फिरतो आहे या रॉडचा हॉरिझॉन्टलशी होणारा अँगल किती आहे तर फाय एवढा आहे. हॉरिझॉन्टलशी होणारा अँगल किती आहे तर फाय एवढा आहे. कधी ज्यावेळी टाईम t किती असतो 0 असतो. टाईम t=0 सेकंद असताना पुन्हा एकदा लक्षात घ्या टाईम t=0 सेकंद असताना P0 याचा हॉरिझॉन्टलचे अँगल फाय एवढा होता. समजा पार्टिकल t एवढ्या टाईममध्ये P0 पासून P पर्यंत गेला. पार्टिकल t एवढ्या म्हणजे t0 पासून t एवढ्या टाईममध्ये P0 पासून कुठेपर्यंत गेला P पर्यंत गेला. जर पार्टिकल P0 पासून P पर्यंत गेला तर तेवढ्याच डिस्टन्समध्ये त्यानं ω एवढा अँगल तयार केला. आता हॉरिझॉन्टलशी एकूण अँगल किती तयार झाला तर पहिला ज्यावेळी पार्टिकल P0 या पोझिशनला होता त्यावेळेस त्याचा अँगल होता फाय आणि t एवढ्या टाईममध्ये तो P0 पासून P या पोझिशनपर्यंत गेला. त्यावेळेस वेक्टरनं किंवा रॉडनं तयार केलेला अँगल हा किती आहे तर ω एवढा आहे. मग हॉरिझॉन्टलची एकूण अँगल किती झाला तर पहिला ऑलरेडी होता फाय ज्यावेळी तो P0ला होता आणि इथून आम्ही टाईम मोजायला सुरुवात केली. इथं टाईम होता 0 त्याला आम्ही t0 असं म्हणतो. तो P0 पासून P या इथपर्यंत गेला t एवढ्या टाईममध्ये आणि तेवढ्या वेळेत त्यानं किती अँगल तयार केला तर ω एवढा केला. हॉरिझॉन्टलची एकूण झालेला अँगल किती तर हा फाय प्लस ω हा किती झाला फाय प्लस ω ह्या एकूण अँगलला आम्ही जर थीटा म्हटलं हा एकूण अँगल किती तयार झाला तर थीटा झाला असेल तर त्या थीटाला आम्ही काय म्हणू शकतो
थीटाची जी टोटल आहे ती कशी असेल, हा फाय प्लस ओमेगा टी, म्हणजे ओमेगा टी प्लस फाय आम्ही म्हणू शकतो. थोडक्यात काय, रेफरन्सपासून एकूण अँगल किती क्रिएट झाला, थीटा झाला, आणि तो थीटा किती आहे तर ओमेगा टी प्लस फाय. आता पुन्हा एकदा हेच थोडक्यात सांगतो. जर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, म्हणजे इमॅजिन करूया की हा सेंटर आहे सर्कलचा, आणि हा एक रॉड आहे, हा काय आहे रॉड आहे, आणि त्या रॉडचं टोक इथं आहे, समजा P0 या पोझिशनला आहे, आणि ते कसं फिरते, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. आम्ही रेफरन्सला कुठला ॲक्सिस घेतला आहे तर एक्स ॲक्सिस, त्यामुळे अँगल मोजत असताना आम्ही कुठून मोजणार तर एक्स ॲक्सिसपासून मोजणार आहे. पार्टिकल सुरुवातीलाच आम्ही ज्यावेळी रीडिंग सुरू केलं त्यावेळेस पार्टिकल P0 या पोझिशनला होता, ज्यावेळी टाईम 0 होता, तिथून पुढं आम्ही मोजायला सुरुवात केली. मग टाईम T0 असताना ऑलरेडी त्याचा हॉरिझॉन्टलशी किंवा रेफरन्स ॲक्सिसचे अँगल झाला आहे किती, फाय. किती झाला आहे, फाय अँगल झाला आहे. समजा T0पासून टी एवढ्या टाईममध्ये हा P0पासून P या पोझिशनपर्यंत गेला, P0पासून P या पोझिशनपर्यंत गेला, आणि तेवढ्या एवढ्या टाईममध्ये त्यानं एकूण हा अँगल तयार केला ओमेगा टी. P0पासून Pपर्यंत जायला किती अँगल क्रिएट केला, ओमेगा टी. तर हॉरिझॉन्टलशी एकूण अँगल किती तयार झाला तर हा पहिला फाय प्लस ओमेगा टी, म्हणजे ओमेगा टी प्लस फाय, म्हणजेच त्याला एकूण अँगल थीटा जर म्हटलं तर थीटा इज इक्वल टू काय येतं, ओमेगा टी प्लस फाय. आता पार्टिकल P या पोझिशनला असताना त्याची जी शॅडो आहे, त्याची सावली वाय ॲक्सिसवरती बघितली तर ही एम या पोझिशनला आहे. कोणत्या पोझिशनला आहे, एम या पोझिशनला. समजा P0 असेल तर ती सावली कुठे येईल, इथं येईल, म्हणजे ती जसा पार्टिकल इथून पुढं जाईल तशी याची सावली वाय ॲक्सिसवरती वरती येत जाईल. ज्यावेळी पार्टिकल बरोबर F या पोझिशनला येईल, सावलीसुद्धा F या पोझिशनला असणार आहे. पार्टिकल समजा इकडे जीकडे गेला, सावली हळूहळू खाली येईल. ज्यावेळी पार्टिकल एक्झॅक्टली जी या पोझिशनला असेल, सावली बरोबर सेंटरला असेल, म्हणजे पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहील आणि सावली अप अँड डाऊन ऑसिलेट होत राहील. त्याला सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. आता आपण इथे एक ट्रायंगल बघायचा आहे. बघा, हा राईट अँगल ट्रायंगल कुठला, की पार्टिकल P या पोझिशनला असताना OMP हा ट्रायंगल तयार होतो. आता एम ही काय आहे तर P या पोझिशनला असणाऱ्या पार्टिकलची शॅडो कुठल्या ॲक्सिसवरती, वाय ॲक्सिसवरती. म्हणून वाय ॲक्सिसवरती आम्ही डिस्प्लेसमेंट बघतोय, म्हणून डिस्प्लेसमेंट काय म्हणायचं, शॅडो कुठून कुठंपर्यंत गेली तर ओपासून एमपर्यंत गेली. ही जी ओपासून एमपर्यंत झालेली डिस्प्लेसमेंट आहे, जे अंतर आहे ते कशानं दाखवायचं, वायनं. आम्ही याच्या अगोदर डिस्प्लेसमेंट एक्सनं दाखवत होतो ना. सुरुवातीला या टॉपिकच्या आम्ही जी डिस्प्लेसमेंट बघितली ती कुठल्या नोटेशन बघितली, एक्सनं, कारण ती एक्स ॲक्सिसला बघत होतो. इथं वाय ॲक्सिसला होते म्हणून आम्ही कशानं दाखवले, वायनं. आता कुठून कुठंपर्यंत गेली सावली तर ओपासून एमपर्यंत गेली. जर पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल तर पार्टिकल समजा P या पोझिशनला आहे तर त्याची सावली कुठंपर्यंत पडेल, इथं आहे समजा ही सावली काय, एम आहे, Pची सावली काय, एम आहे. आता एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो OMP. ह्याचा अँगल हा आम्ही विचार घेतला थीटा. अँगल किती विचार घेतला, थीटा. जर ही वर्टिकल असेल, इथं जर वर्टिकल ड्रॉ केली तर हा अँगल जर थीटा आहे तर हा पण अँगल काय असतो, थीटा असतो. हा जो अँगल थीटा आहे या थीटाचा साईन थीटा घेतला. साईन म्हणजे कसं येईल, साईनचा अर्थ होतो समोरची बाजू छेद कर्ण. समोरची बाजू आहे वाय, म्हणजे OM ही समोरची बाजू आहे, आणि कर्ण म्हणजे काय तर OP. आता बघा इथं मी इक्वेशन लिहिलं, बघा साईन थीटा. साईन थीटा कसा येईल, OM इन ट्रायंगल, पुन्हा एकदा सांगतो, इन ट्रायंगल OMP. इन ट्रायंगल कुठं बघायचं, OMPमध्ये साईन थीटा जर घेतला तर तो येतो OM/OP. आता OM काय आहे, OM म्हणजे वाय आहे, आणि OP ही रेडियस आहे सर्कलची, त्याला काय म्हणणार आहे आम्ही, R. OP ही सर्कलची काय रेडियस आहे. लक्षात येते का सर, साईन थीटा इज इक्वल टू OM आपण काय आलं, OP. मग लिहिलं OM म्हणजे वाय आणि OP म्हणजे R. सो साईन थीटा इज इक्वल टू Y/R. सो Y इज इक्वल टू काय येईल इक्वेशन, R साईन थीटा. Y इज इक्वल टू काय येईल, R साईन थीटा. आता थीटाची व्हॅल्यू आम्ही कॅल्क्युलेट केली. थीटा हा एकूण अँगल आहे, जो रेफरन्सशी मोजला आहे आम्ही, तो किती आहे, थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. So put the value of theta in this equation, then equation can be written as y is equal to r sin omega t plus phi. Theta ची व्हॅल्यू पुट केली ओमेगा टी प्लस फाय, सो y इक्वल टू r sin ओमेगा टी प्लस फाय हे इक्वेशन मिळालं. हे जे इक्वेशन आहे हे या
सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असणाऱ्या प्रोजेक्शनच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळतं आम्हाला. वाय इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस फाय. आता आम्ही त्या प्रोजेक्शनची, जे प्रोजेक्शन सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलची जी शॅडो पडते वाय ॲक्सिसवरती, त्या शॅडोची जी मोशन आहे ती मोशन म्हणजे कसली मोशन आहे तर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि त्या सिम्पल हार्मोनिक मोशनची डिस्प्लेसमेंट आम्ही मिळवली, ती मिळाली आम्हाला वाय इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस फाय. आम्ही आता त्याची काय मिळवणार आहे, शॅडोची व्हेलॉसिटी. आता ती सिम्पल आहे, आपण डिस्प्लेसमेंटवरून व्हेलॉसिटी कशी मिळवायची गेल्या तसं आपण बघितलं. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. हा द फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा. velocity is equal to the rate of change of displacement with respect to time. म्हणजे velocity on y axis that is vy equal to dy by dt. आता या इक्वेशनमध्ये yच्या ठिकाणी yचं इक्वेशन पुट करायचं, म्हणजे असं येईल dy by dtच्या ठिकाणी yचं इक्वेशन इथं जर पुट केलं तर इक्वेशन येईल vy इक्वल टू d by dt ऑफ y. अँड व्हॉट इज y? y इज r sin omega t प्लस फाय. y इज r sin omega t प्लस फाय पुट केलं. आता आर हा कॉन्स्टंट आहे, आर ही काय आहे, रॅडियस आहे. रॅडियस सर्कलची बदलणार आहे का? हा पार्टिकल पुढे गेला म्हणून रॅडियस तेवढीच राहणार आहे, त्यामुळे रॅडियस चेंज होत नाही, रॅडियस कॉन्स्टंट आहे. सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतली. सो डेरिव्हेटिव्ह कशाच निघेल, डी बाय डी टी ऑफ साईन ओमेगा टी प्लस फाय. आता हे दोन कंपोजिट फंक्शन आहेत, एक साईन आणि दुसरं ब्रॅकेटमधलं ओमेगा टी प्लस फाय. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा मी शिकवलं आहे की पहिल्यांदा जर दोन कंपोजिट फंक्शन असतील, साईन आणि ओमेगा टी प्लस फाय असे दोन असेल, साईनचा डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यायचा, त्याच्याबरोबर ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज ठेवायचं आणि परत ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करायचा. बघा व्ही वाय इज इक्वल टू काय येईल, इथं साईनचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस. मग कसं येईल, आर कॉस ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज ठेवायचं इंटू ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह. आता ओमेगा टी प्लस फाय, तर फायचा डेरिव्हेटिव्ह येतो 0, डी बाय डी टी ऑफ ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह येतो ओमेगा, का तर ओमेगा कॉन्स्टंट आहे, ते मल्टिप्लाय होईल, डी टी बाय डी टी 1 येणार. सो व्ही वाय इज इक्वल टू काय येईल, आर कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा. समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो बघा. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डी वाय बाय डी टी. जर एक्स ॲक्सिसची डिस्प्लेसमेंट असती तर एक्स इज इक्वल टू असं आलं असतं, त्याला डी एक्स बाय डी टी आलं असतं. ही वाय ॲक्सिसला म्हणून व्ही वाय लिहिलं आहे. व्ही वाय इज इक्वल टू काय, डी वाय बाय डी टी. वाय म्हणजे काय आहे तर आर साईन ओमेगा टी प्लस फाय. मग आर साईन ओमेगा टी प्लस फाय वायच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली. आता डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. आर कॉन्स्टंट आहे ते ॲज इट इज बाजूला बाहेर लिहिलं, डी बाय डी टी ऑफ साईन ओमेगा टी प्लस फाय. आता साईन आणि ओमेगा टी प्लस फाय असे दोन फंक्शन आहेत. पहिल्यांदा साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतला त्यावेळेस ओमेगा टी प्लस फाय आहे असं लिहून घ्यायचं. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह तो कॉस ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज लिहून घेतलं इंटू ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह तो काय येतो, फाय आहे, फायचा 0च येतो, ओमेगा टीचा येतो ओमेगा. सो डेरिव्हेटिव्ह कसा आला बघा, व्ही वाय इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना फायचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह येतो ओमेगा, का तर ओमेगा कॉन्स्टंट डी टी बाय डी टी 1 येतं. मग इक्वेशन काय मिळालं आम्हाला, व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन आहे, प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी काय मिळते, व्ही वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी. हे कशाचं इक्वेशन मिळालं आम्हाला, हे इक्वेशन मिळालं आम्हाला कशाचं, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन किंवा प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी असं म्हणून लक्षात घ्या. हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळालं, जे प्रोजेक्शन सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्याचं इक्वेशन आम्हाला मिळालं व्ही वाय. कारण वाय का तर वाय ॲक्सिसला आहे म्हणून, एक्स ॲक्सिसला असतं तर व्ही एक्स आणि ती डिस्प्लेसमेंट एक्सनं दाखवता आली असते. व्ही वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता ह्याच्यावरून आपण ॲस्लरेशन मिळूया. ॲस्लरेशन म्हणजे काय तर व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह. आपण बघितलं ॲस्लरेशन म्हणजे काय, ॲस्लरेशन इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. लक्षात येते का बघा. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, आत्ता मिळाली आम्हाला व्हेलॉसिटी येते व्ही वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता ॲस्लरेशन हे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही हा कुठल्या ॲक्सिसचा असेल तर वाय ॲक्सिसचा, म्हणून लिहायचं काय, ए वाय इज इक्वल टू डी व्ही वाय अपॉन डी टी. हे वाय जे दिसतंय ते फक्त वाय ॲक्सिस आहे एवढंच दाखवतं आहे. इथं वायचे काय आपण डेरिव्हेटिव्ह वगैरे वायचा सेपरेट काढायचा नसतो, हे व्हीच आहे, फक्त ते वाय ॲक्सिसला आहे हे दाखवण्यासाठी आपण व्हीला स्मॉलमध्ये बाजूला काय लिहिलं आहे, वाय लिहिलं आहे. सो
डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सलरेशन. आता काय येईल बघा इक्वेशन. तर व्ही वाय इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर साईन ओमेगा टी प्लस फाय. आता इथं बघा आर ॲज इट इज लिहून घेतलं, डी बाय डी टी ऑफ साईन ओमेगा टी प्लस फाय. साईनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कॉस. मग कसं येणार बघा, डी बाय डी टी, आर बाजूला लिहून घेतलं, आर डी बाय डी टी ऑफ साईन ओमेगा टी प्लस फाय. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस, सो मायनस कॉस ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज राहील इंटू, म्हणजे असं येणार आर मायनस आर कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा असं येणार. बघा आर कॉस ओमेगा टी प्लस फाय डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी, त्याचं येणार ओमेगा, म्हणजे इंटू काय आलं ओमेगा आलं. सो व्ही वाय इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा, दॅट इज व्ही वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. सॉरी, एक लक्षात घ्या, इथं सांगायला जरा लक्षात येतं का बघा, साईनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस नाही तर कॉस येतो. सो आर कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा असं येईल. इक्वेशन येईल आर कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा, दॅट इज व्ही वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. जर यात काय कुणाला शंका असेल, समजा डेरिव्हेटिव्ह नेमका कसा काढायचा, तर डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत तुम्ही डाऊट वाटत असेल तर प्रत्यक्षात तुम्ही विचारलं तर सांगता येईल की एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह कसा मिळवायचा. सोपा आहे. आपण हे पण शिकलो आहे की व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असते, आणि ॲक्सलरेशन काय असतं तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी असते. म्हणजे काय तर व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह असतं आणि ॲक्सलरेशन ही व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह असतो, आणि ते आपण कॅल्क्युलेट करून बघितलं आता. तर ही मिळाली काय, व्ही वाय म्हणजे काय तर वाय ॲक्सिसला असणारं व्हेलॉसिटी. तसंच आता वाय ॲक्सिसचं आपण काय बघणार आहे, ॲक्सलरेशन. बघा ॲक्सलरेशन दॅट इज, ॲक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय असेल टाईम. ॲक्सलरेशन म्हणजे काय असेल, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता इथं कसं करणार बघा, डी बाय डी टी ऑफ आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, ॲक्सलरेशन. सो डी बाय डी टी ऑफ आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. इथं आर ओमेगा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवला, डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, सो कसं येईल मायनस साईन आर ओमेगा ॲज इट इज लिहिला, मायनस साईन ओमेगा टी प्लस फाय ॲज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो मायनस साईन ओमेगा टी प्लस फाय इंटू डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी प्लस फाय, हे किती येतं तर ओमेगा येतं. सो ए वाय इज इक्वल टू आर ओमेगा मायनस साईन ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा. म्हणजे कसं येईल बघा, हा जो ओमेगा आहे याला मल्टिप्लाय केला तर असेल मायनस आर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय, मायनस आर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. तर ए वाय इज द प्रोजेक्शन ऑफ ॲक्सलरेशन. हे काय ॲक्सलरेशन मिळालं. आता आम्ही 3 इक्वेशन मिळवले बघा, लक्षात येते का. एक पहिल्यांदा आम्ही मिळवलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय मिळाली आम्हाला, डिस्प्लेसमेंट मिळाली वाय इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस फाय, आर साईन ओमेगा टी प्लस फाय. आता त्याच्यावरून नंतर आम्ही मिळवली व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किती मिळाली रे, व्हेलॉसिटी मिळाली व्ही वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि त्याच्यावरून त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय मिळालं आम्हाला, ॲक्सलरेशन मिळालं. ॲक्सलरेशन काय येतं तर ए वाय इज इक्वल टू मायनस ऑफ आर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे हे 3 इक्वेशन मिळवले आम्ही. कशाचे, म्हणजे आम्ही काय बघितलं सुरुवातीला तर एक पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, एका स्पीडने फिरतो, म्हणून आम्ही त्याला म्हणलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचं प्रोजेक्शन म्हणजे सावली जर वाय ॲक्सिसला बघितली तर ती जी सावली आहे ती सावली ही अप अँड डाऊनमध्ये असते सिम्पल हार्मोनिक मोशन. दॅट इज द पार्टिकल विच रिव्हॉल्व्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. इफ we consider the projection of the particle on y-axis, the projection represents the simple harmonic motion along the y-axis. So we get the equations of displacement, velocity and the acceleration of this simple harmonic motion of the projection. That is these 3 equations, that is y is equal to r sin omega t plus phi is the equation of displacement. Equation of velocity is r omega cos omega t plus phi, and the third one equation of acceleration is minus of r omega square sin
ओमेगा टी प्लस फाय. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपल्याला याचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. फेज ऑफ एस एच एम म्हणजे काय. आता फेजला आपण एवढं लक्षात घेऊ शकतो, फेजला आपण म्हणू शकतो की स्टेट ऑफ एस एच एम, किंवा एखादी वेव सुरू होत असेल, एखादं ऑसिलेशन सुरू होत असेल तर त्या ऑसिलेशनची स्टेट काय आहे, म्हणजे कुठल्या पोझिशनला आहे. मी एक तुम्हाला डायग्राम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे समजून येण्यासाठी इथं बघा की एखादं आता इथं दोन वेव दिसतात. एक एक्स ॲक्सिसपासून म्हणजे एक झिरोपासून सुरू होणारे जी साईन वेव तयार होते, तर एक प्लस एपासून सुरू होणारी ब्ल्यू कलरची. ही कुठून सुरू होते म्हणजे पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे त्याला त्याची काय म्हणायचं, स्टेट. आता मग पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या की फेज ऑफ एस एच एम म्हणजे काय. द क्वांटिटी विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन, दॅट इज द पोझिशन अँड डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे पार्टिकल सध्या एक्झॅक्टली कुठं आहे त्याला त्याचा फेज म्हणायचं. तो मेन पोझिशनला आहे का एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का मध्येच कुठंतरी आहे, तर ती जी त्याची स्टेट आहे, कुठली पोझिशन जी आहे त्याला म्हणायचं काय की फेज ऑफ एस एच एम. आणि त्यावेळेस आपण डायरेक्शन विचारात येतो, तो पुढं गेला आहे आणि सगळ्यात एक्स्ट्रीम पोझिशनला आता मागे यायला लागला आहे, दॅट इज द पोझिशन अँड डायरेक्शन. सो पोझिशन अँड डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन इट मीन्स फेज ऑफ एस एच एम. फेज ऑफ एस एच एम म्हणजे काय की पार्टिकल एक्झॅक्टली कुठं आहे आणि तो कोणत्या डायरेक्शनला निघाला आहे त्याला म्हणायचं काय, फेज ऑफ एस एच एम. आणि आपण इथं आता एक जे इक्वेशन बघितलं, आता समजा एक्स ॲक्सिसची डिस्प्लेसमेंट असेल तर आपण ती कशी बघतो, तर एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. डिस्प्लेसमेंट ऑन एक्स ॲक्सिस काय बघतो आपण, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. आता या इक्वेशनमध्ये जर मला फेज बघायचं असेल तर जे ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं आहे की ओमेगा टी प्लस फाय, याला मी काय म्हणणार आहे, फेज. बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन होतं की नेमकं फेज म्हणजे काय किंवा इपोच म्हणजे काय. तर फेज म्हणजे काय, तर ओमेगा टी प्लस फाय जे आम्ही लिहिलं आहे त्याच्यात तुम्हाला काय कळतं तर त्याचा फेज कळतो. सो द अँगल ओमेगा टी प्लस फाय विच डिस्क्राईब द फेज ऑफ एस एच. अजून एक कन्सेप्ट बघायचा इथं, इपोच म्हणजे काय की सुरुवातीची जी फेज आहे, इनिशियल फेज ऑफ एस एच एम, याला काय म्हणायचं, इपोच. म्हणजे पार्टिकल सुरुवातीला कुठं होता त्याला काय म्हणायचं, तर इपोच ऑफ एस एच एम. मग समजा एखादा पेंड्युलम एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू झाला आणि ऑसिलेट व्हायला लागला तर तो सुरुवातीला एक्स्ट्रीम पोझिशनला होता, दॅट इज द इपोच ऑफ एस एच एम. सुरुवातीची पोझिशन दॅट इज इनिशियल फेज. द इनिशियल फेज ऑफ एस एच एम इज कॉल्ड ॲज इपोच. सर आता इथं जे इक्वेशन दिलं आहे, द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय दिलं आहे, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. आता ह्याच्यात फेज काय असतो आत्ता सांगितल्याप्रमाणे की ओमेगा टी प्लस फायला काय म्हणायचं, तर फेज म्हणायचं. जर टाईम जर झिरो असेल, सुरुवातीचा टाईम किती असणार आहे, झिरो. जिथून आम्ही टाईम मोजायला सुरू करतो त्यावेळी सुरुवातीला टाईम किती असतो, झिरो असतो. टाईम टी इज इक्वल टू झिरो असताना तो ओमेगा टी किती येईल इथं, तर झिरो येईल. का तर टाईम टी झिरो म्हणजे ओमेगा इंटू झिरो किती येईल, झिरो येईल. काय राहतं, फाय राहतं. आणि हा जो फाय आहे यालाच म्हणायचं इपोच. सो दिस फाय इज द इनिशियल फेज, दॅट इज व्हॉट, द इपोच. त्याला काय म्हणणार आम्ही, इपोच म्हणणार. तर बघा आपण काय काय कन्सेप्ट बघितले बघा. आपण आजच्या तासाला काय काय बघितलं बघा. एक बघितलं रेफरन्स सर्कल मेथड. याच्यात काय समजून घेतलं आम्ही की पार्टिकल किंवा एखादा रॉड आहे ज्याचा एक पॉईंट आहे जो सर्कलच्या सेंटरला, आणि त्याचं जे मोशन जे आहे तो रॉड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे. आणि त्या रॉडच्या टोकाची म्हणजे टिप जो आहे त्याची जी सावली आहे ती वाय ॲक्सिसवरती पडते. सावली कुठे पडते, वाय ॲक्सिसवरती पडते. सावली जर वाय ॲक्सिसवरती पडत असेल तर त्याची होणारी जी सावलीची जी मोशन आहे ती मोशन ती असते सिम्पल हार्मोनिक मोशन. थोडक्यात काय की रॉडच्या टोकाची मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याच्या सावलीची मोशन कशी असते, तर सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणून इथं आपल्याला असं म्हणता येईल, इफ ए रॉड रोटेटिंग अलॉंग द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, the tip of the rod represents uniform circular motion and the shadow of the rod of the tip of the rod represents the simple harmonic motion. हे बघितलं आपण. आणि मग ते आपण प्रूव्ह करून दाखवलं आणि त्यासाठी आपण इक्वेशन बघितले. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आम्हाला मिळालं वाय इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस फाय. ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह आम्ही मिळाला ती असते व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आम्ही लिहिला व्ही वाय, दॅट इज डी वाय बाय डी टी. आणि तो आम्हाला मिळाला काय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सलरेशन. आणि आम्ही ॲक्सलरेशनचं इक्वेशन मिळवलं ए वाय इज इक्वल टू
मायनस ऑफ आर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. आता वेलॉसिटी मिळवताना आम्ही डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला, ॲक्सलरेशन मिळवताना आम्ही वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला. हे जे डेरिव्हेटिव्ह आम्ही घेतो आहे ते जर कसे मिळवायचे कॅल्क्युलेशन एक्झॅक्टली समजत नसतील तर थोडं डेरिव्हेटिव्हचा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला बघावे लागतील. त्यातून जर डाऊट काय आला तर तुम्ही विचारलात तरी नंतर चालेल. परत आम्ही बघितलं की फेज ऑफ SHM, एखाद्या ऑसिलेट होणाऱ्या पार्टिकलची सुरुवातीची पोझिशन आणि त्याची डायरेक्शन म्हणजे काय असतं तर फेज असते. द इनिशियल पोझिशन अँड डायरेक्शन ऑफ द पार्टिकल म्हणजे काय असतं, त्याला काय म्हणायचं, फेज ऑफ SHM. म्हणजे एखादा पार्टिकल ऑसिलेट होत असते आणि ऑसिलेट होत असताना तो कुठल्या पोझिशनला आणि तो कोणत्या डायरेक्शननं निघाला आहे, ह्या दोन गोष्टी म्हणजे पोझिशन आणि डायरेक्शन हे काय दाखवतात तर फेज दाखवतात. त्याचं काय दाखवतात, फेज. नंतर आम्ही बघितलं की इपोजचा अर्थ एकच लक्षात ठेवायचा की सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये पार्टिकल सुरुवातीला कुठं होता, कोणत्या फेजला होता, ती सुरुवातीचा जो फेज आहे त्याला म्हणायचं इपोज. आणि तो कुठल्या नोटेशननं कळतो तर फाय. फेज कशानं कळतो तर ओमेगा टी प्लस फायनं, आणि इपोज कशानं कळतो तर फायनं. मला वाटतं आहे एवढे कन्सेप्ट आजच्यासाठी सफिशियंट आहे. तुम्ही हे जे आज आपण शिकलो आहे ते आजच्या तासाला जे काय झालं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगत असतो की आज जे आपण शिकलो आहे ते लगेच आजच्या आज आपण PDF बुकमध्ये तुम्हाला जे PDFs मिळालेले आहेत किंवा टेक्स्टबुक तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळाले त्याच्यामध्ये आजचाच ते कन्सेप्ट बघायचे. ऑसिलेशन टॉपिक उघडायचा आणि त्याच्यामध्ये आजचे शिकलेले जे रेफरन्स सर्कल मेथड त्याच्यावरून मिळवलेलं डिस्प्लेसमेंटचं y=r sin ओमेगा टी प्लस फायचं इक्वेशन, वेलॉसिटीचं इक्वेशन, ॲक्सलरेशनचं इक्वेशन, ह्या तिन्ही इक्वेशनचं तुम्ही व्यवस्थित वाचून काढायचं. आज शिकवलेलं आजच्याच वाचलं तर ते व्यवस्थित लक्षात राहतं. आणि ते जर तुम्हाला न बघता लिहिता आलं तर ते परीक्षेलासुद्धा लिहिता येतं, लक्षात घ्या. तर आजचं आज वाचा आणि जर त्यातून डाऊट काय आला तर तुम्ही फोन करून किंवा तुम्ही ग्रुपवरती विचारलं तरी चालेल किंवा शाळेत विचारलं तरी चालू शकतं. मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. कुणाला काय डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तरी चालतं आहे किंवा नंतर शाळेत विचारलं तरी चालतं आहे. पुढच्या तासाला आपण याच टॉपिकचा पुढचा भाग बघणार आहे. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद.